थँक्यू सो मच भागेश म्हात्रे यांचा आवाज तुम्हाला या सामन्यामध्ये ऐकायला मिळाला। आणखी एक आता पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल। एका बाजूला दत्तकृपा सावतच्या विरोधात ऑर्गनायझर्स आता मैदानावर तुम्हाला बघायला मिळतात जय झोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग आणि या दोन बलाढ्य संघांदरम्यान अंडर फ्लड लाईट या स्पर्धेमधील आता सर्वात मोठी मॅच तुमच्या समोर तुमच्या भेटीस। पहिल्याच दिवसामध्ये खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला आणि या पहिल्या रात्रीमध्ये तुम्ही पाहतात प्रचंड जनसमुदाय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे तुम्हाला बघायला मिळाला या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचा आनंद घेताना। दत्तकृपा सावत केशव दलवी फॅम टीम तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल। टू ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते। सन्माननीय मदन शेठ पावशांचं नुकताच आगमन झालेलं आपण त्यांचा सन्मान सत्कार करतो। सत्कार करतील सुभाष गोडे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करायचे। नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आपण त्यांचा शुभ सन्मान सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत। आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। आपली प्रमुख उपस्थिती या क्रिकेट टुर्नामेंटसाठी आपण दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे। तुम्ही पाहतायत टू ओपनर्स कैलास आणि त्याच्या सोबतीला दामू हे सलामी वीर तुम्ही मैदानामध्ये पाहताय। षटक क्रमांक पहिला विथ न्यू बॉल ऋतिक गोडे बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय जय झोटिंग देवरुंग संघाकडनं। सन्मान्य राजेशजी पणाले यांचा देखील आपण सन्मान करतोय। आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। आपण आलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। सुभाष भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण हा देखील आपण सन्मान कव्हर करायचंय। हा चेंडू आपण पाहतोय पहिलाच बॉल मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल एक्स्ट्रा बाउन्स इथे होताना दिसला। विकेटवर डबल बाउन्स आहे डबल पेस आहे। खरं तर कॉन्क्रीट विकेट आहे परंतु त्याचा अनुमान लावणं बऱ्याचशा बॅटर्सना जमलेलं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आता नाईट मध्ये सरफेस तिचा रंग दाखवत असताना विकेट तिचा रंग दाखवताना दिसलेला। पहिलाच बॉल अनएक्सपेक्टेड बाउन्स त्या ठिकाणी मिळाला ऋतिक गोडेला। चांगलं व्हेरिएशन ऋतिक गोडेकडे देखील आहे। आपण पाहतोय वर्सटाईल बॉलर आणि विथ न्यू बॉल तो नेहमीच फलंदाजांना बांधून ठेवत असतो। पहिल्या षटकामध्ये सध्या त्याला आता गोलंदाजी करण्यासाठी आणलं। विकेट हॅट्रिक साठी शशिकांत केने यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे। सुभाष गोडे यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं प्राइज यावेळेला बॉल हवेत मिस टायमिंग मिड विकेटचा फिल्डर डाऊन दी बॉल आणि पहिली विकेट मिळाली आहे ऋतिक गोडेला। दामू यावेळेला बाद होतोय। पहिला धक्का लागतोय टीम सावधला। दिगंबर माली दिगू इन ॲट नंबर 3 टीमचा कॅप्टन मैदानामध्ये एंटर होतोय। आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून दिगूकडे बघितलं जातं परंतु आज ह्या स्पर्धेमध्ये अवघ्या तिसऱ्याच बॉलवर त्याला फलंदाजी करण्यासाठी यावं लागलं। याचं कारण सलामीवीर दामू लवकर बाद झालेला आहे। सलामीवीरांचं काम असं की पहिले 1 ते 2 षटक कुठेतरी चांगल्या पद्धतीने बॅटवर बॉल घेणं गरजेचे असतात परंतु लिमिटेड ओव्हर्स आणि हे फॉर्मॅट 5 ओव्हरचं त्याच्यामुळे बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल मोठे फटके खेळणं तितकंच महत्त्वाचं। अलॉंग द ग्राउंड यावेळेला मिड विकेटला ड्राईव्ह करत असताना सेकंडचा कॉल इथे आला आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात। 2 धावांनी 1 शॉटचा इशारा आलेला। एकच धाव इथे मिळेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ऋतिक पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय। क्षेत्ररक्षणाची विवरचना लॉंग ऑफ लाईक फिल्डर सेट करण्यात आल्या। बलवंत डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतो आणि एक फिल्डर डीप मिड विकेटला सज्ज करण्यात आलेला आहे। ऋतिकचा पुढचा बॉल मिस टायमिंग सॉफ्ट डिसमिसल जबरदस्त झेल त्या ठिकाणी विकेट कीपर आकाशनं पकडला। दिगंबर बाद होतोय। आणखी एक धक्का टीम दत्तकृपा सावधला।
सेकंड विकेट गॉन नाव. श्यामशेठ दलवी यांचा तुम्ही बिग शो पाहतायत आणि आपण पाहतो की बैलगाडा मालक आहेत. बैलगाडा क्षेत्रामधील एक फार मोठं व्यक्तिमत्व, परंतु खेळ कोणताही असू द्या त्यांच्या मनामध्ये त्या खेळाप्रती प्रेम आहे, निष्ठा आहे. आणि आज क्रिकेटचा भरपूर मोठा शो त्यांनी अरेंज केला. आपण पाहतो या स्पर्धेची पहिली रजनी तुम्हाला पाहायला मिळाली आणि फार मोठ्या संख्येने आपण पाहतो की प्रेक्षकांनी ह्या स्पर्धेला प्रतिसाद दिला. ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेटवर देखील फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळाला आहे. काही कमेंट्सही ऑन स्क्रीन दाखवल्या जातात. हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. बाउंड्री लाईनवर जो पडदा आहे तो आपण सोडून बसा. तुमच्यासाठी स्टँड्स बनवलेले आहेत, तिथे येऊन तुम्ही बसू शकता. यावेळेला थोडासा डीप राहणार हा बॉल. मी पहिल्याच बॉलवर सांगितलं की या विकेटवर फलंदाजांना कठीण होणार आहे. डबल पेस डबल बाउन्स या विकेटवर आहे आणि तेच दृश्य मैदानामध्ये बघायला मिळालं. निर्धाव चेंडू होते. ऋतिक कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त 2 धावा धावफलकावरती आणि 2 विकेट आतापर्यंत बाद झालेले आहेत दत्तकृपा सावतचे. ओव्हर द विकेट ना यावेळेला स्वीप करण्यात आलेला आहे. विकेट एरिया मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले, परंतु बॉल सीमा पार आणि हा येतोय पहिला चौकार सावत संघासाठी. आणि पहिल्या षटकाचा केस संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहतात 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे पाहताय तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये. बॉडीला थोडंसं लो करत असताना बरोबर बॉलच्या पिच पर्यंत पोहोचला आणि तिथे बघितलं की पॉवर प्ले सुरू आहे. स्क्वेअर लेग इनसाइड द रिंग सर्कल मध्ये होता आणि त्याला बीट करत असताना चौकार त्यानं खेचला आणि हा चौकार अत्यंत महत्वाचा होता. येणं गरजेचा होता कारण धावांपासून झुंजत होता खरं तर संघ दत्तकृपा सावत. केशव दलवी फॅम टीम तुम्ही पाहतायत मैदानामध्ये. सावत संघ उतरलेला आहे. स्ट्राइक एंडला बॅटर कैलास चालू पर्वामध्ये चांगला फॉर्मात आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाला नाही. आय थिंक पायाला लागून बॉल मागे गेला. बिहाइंड विकेट बिहाइंड स्क्वेअर गेला आणि पंचांचा लेग बाईटचा इशारा आलेला आहे. एकच धाव तिथे मिळाली आहे. स्पर्धा एन्जॉय करतायत. लक्ष 77-21 चषक 2025. नवीन वर्षाची नवीन भेट तमाम क्रिकेटर्सना देण्यात आलेल्या. असोसिएशन अंतर्गत देखील बरेचसे संघ खेळतात आणि ग्रामीण ओपन हाफ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. रिव्हर्सचा प्रयत्न होता. कॅच ड्रॉप. थर्ड मॅनचा फिल्डर डाऊन दी बॉल आला. कीपर देखील आला होता परंतु कॉलिंग झाली नव्हती आणि तिथे जीवन दान मिळालं सुजितला. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉल ज्या वेळेला सुजितनं फेस केला त्यावेळेला चौकार मारला होता, परंतु यावेळेला बाउन्स आणि त्याच्या स्विंगच्या सोबतीनं जाण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाज हुशार आहे. बघितलं की बॅटर स्विच होतोय, लगेचच लेग स्टिकच्या बाहेर निघणारा बॉल आकाशने हाताळला. हे असणं गरजेचं आहे. बॅटरला रीड करून तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली बॅटरच्या मनामध्ये काय सुरू आहे, तो कोणती पोझिशन घेतो. लेन बॉल होता, चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला, इथे चांगली उचली प्राप्त झाली. डॉट चेंडू आणि आदरणीय उमेश दळवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. संतोष दळवी आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. विकास पाटील, मी सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक एंडला बॅटर कैलास, ज्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील, परंतु इथे विकेटच्या वरनं बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आणखी एक डॉट बॉल. आकाश देखील पॉवर प्ले मध्ये कमाल करतोय. निरंतरता या ठिकाणी बघायला मिळाली आहे. ऋतिकनं जो प्लॅटफॉर्म दिला त्याच्यावर कुठेतरी सातत्य टिकून ठेवणं पुढे गरजेचं आहे आणि सध्या तो खेळ मैदानाच्या आतमध्ये आकाश सिनियर करत असताना गुड बॉलिंग, गुड अटॅक. कैलास समोर यावेळेला स्वीप केलेला आहे. खडे खडे स्वीप करत असताना बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. कैलास पाटीलच्या बॅटमधून हा पहिला मोठा फटका.
धावा धावफलकावरती 12 तुम्हाला बघायला मिळाला. दोन्ही चौकात स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला आले. यावेळेला थोडस वेगामध्ये बदल करण्यात आला. पोझिशन होती बॅटरची, लॉंग वे शफल झाला, हुक करण्याचाही प्रयत्न होता, परंतु यावेळेला हलुवार गतीने बॉल आला आणि बॅट अगोदर फिरली. दॅट्स वाय येतोय हा डॉट. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. पॉवर प्ले इथे समाप्त झालेला आहे आणि पॉवर प्ले संपल्यानंतर फक्त 12 धावा धावफलकावरती जोडल्यात यशस्वी झाले दत्तकृपा सावतचे बॅटर्स आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नाही, मॅक्झिमाइज करता आलं नाहीये फलंदाजांना. पॉवर प्ले मध्ये तुम्ही ज्या वेळेला चांगली स्टार्ट द्याल त्यावेळेला तुमचा स्कोर चांगला होणार 5 ओव्हर्स मध्ये, परंतु इथे सुरुवात गोलंदाजांना चांगली मिळाली आहे. शेवटचा हा सामना तुम्ही पाहतात पहिल्या फेरीतील. यानंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात होणारा पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल गावदेवी पिसे संघ तुम्हाला बघायला मिळेल, ज्याने आज पहिल्या विजयाची नोंद केली. जयेश शेलारचं ते मेडल षटक तुम्हाला तिथे बघायला मिळालं आणि दुसरा विजय मिळवला आटाळी संघानं. दोन्ही कॅप्टनला विनंती करूया की आपण नाणेफेकी करण्यासाठी सज्ज राहायचं. जसं पहिलं सत्र संपणार आपण टॉस यावेळेला संपन्न करणार आहोत. सध्या VIP डायचं दृश्य तुम्हाला बघायला मिळते, ज्यातून तमाम मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना. आणि मागे तुम्ही पाहतात यंग ब्रिगेड, सर्व यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतात. सुजल पाटील यांच्या सोबतीला करणला तुम्ही पाहतात. त्यानंतर ही सर्व यंगस्टर सध्या आपण पाहतोय की ज्या पद्धतीने त्यांच्या वडिलांनी राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, जो ठसा उमटवलाय, त्यांचे वारसदार ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. सुभाष घोडे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000, शशिकांत केने यांच्याकडून देखील 1000 आहेत. क्या बात आहे. शशिकांत केने यांच्याकडून 2000 आहेत आणि सुभाष घोडे यांच्याकडून 1000 आहेत आणि आयवा झेल साठी शशिकांत केने यांच्याकडून 500 रुपये आहेत. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. उमेश दादा, यस, हैट्रिक साठी 3000. चलिए यहां से बीट मेहमानों में लगती हुई. आणि श्याम शेठ दलवी टीमचे ओनर आहेत, यांच्याकडून 3000. ऑन साइडला पूल करण्यात आलेला आहे. हवेमध्ये बॉल आहे, फिल्डर जज करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. थोडासा फॉरवर्ड उभा होता स्क्वेअर लेगचा फिल्डर आणि त्याच्या हातामध्ये बॉल. फलंदाज होणार बाद. तिसरा धक्का लागतोय. सुजित पाटील गोज बॅक टू द पवेलियन. चांगलं होतं ज्या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला त्यावेळेला स्वीट साऊंड ऐकायला मिळाला, परंतु एलिव्हेशन प्रॉपर ते मिळालं नाही आणि फलंदाज सुजित झेल स्वरूपामध्ये बाद होतोय. फार मोठा झटका लागला, कारण इथून असं वाटत होतं की कैलास आणि सुजित इथून डावाला चांगला आकार देणार, परंतु इथे ब्रेक थ्रू मिळून दिला. गोलंदाजी करत असताना ओमकार गोडेनं 3 ओव्हर्स मध्ये तिसरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं ऋतिकचं होतं. त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये तुम्ही बघितलं आकाश सिनियरनं गोलंदाजी केली आणि आता तिसऱ्या ओव्हर मध्ये ओमकार गोडे गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर ओमकारला सफलता मिळाली. फलंदाज आता अक्षय मैदानामध्ये येतोय. अक्षय म्हात्रे 5व्या क्रमांकावर. राऊंड द विकेट ओमकार. अक्षय समोर. यावेळेला चांगला फटका पंच करत असताना थ्रू द एक्स्ट्रा कव्हर फिल्डर सेट केला होता आणि लगातार दुसरी विकेट ओमकार घोडे या ठिकाणी मिळून देत असताना आणि सबसे बडी विकेट अक्षय म्हात्रे आउट होतोय. लगातार 2 फलंदाजांना बाद केलं. हे पहा, हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले विथ द स्विंग. चांगला फटका होता, बॉटम हँडचा खूप चांगला वापर होता, परंतु एक मात्र फिल्डर जो डीप मध्ये होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला सरळ त्याच्या हातामध्ये बॉल गेला आणि अक्षय म्हात्रे यावेळेला बाद झाला. एक अनोखा विक्रम या वर्षामध्ये अक्षय म्हात्रेनं बनवला. ज्या वेळेला सेमीफायनलची लढत सुरू होती सोनालीच्या क्रीडांगणावरती, याच पर्वामध्ये एवईच्या विरोधात 4 बॉल 23 ची गरज असताना 4 सिक्सर लगावणारा अक्षय इथे शून्यावर बाद झाला. हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक उमेश दळवी यांच्याकडून, शशिकांत केने यांच्याकडून 2000, सुभाष घोडे यांच्याकडून 1000. हॅट्रिक बॉल
रिवर्सचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, परंतु फिल्डर आता भरपूर दूर राहिला. ही विकेट 8,000 रुपयांची होती, परंतु इथे एक धाव मिळाली. किती हिम्मत आहे बघा फलंदाजामध्ये. हॅट्रिक बॉल होता, विकेट वरती विकेट चालल्या, तिथे जेडीनं रिस्की फटका दाखवला. कमाल आहे. जेडीचा फॉर्म मध्ये येणं गरजेच्या चर्चा सुरू होत्या. ज्या वेळेला मैदानामध्ये दत्तकृपा सावध उतरला त्यावेळेला प्रत्येकाच्या मुखातून एकच वाक्य ऐकायला मिळालं, ते म्हणजे जेडीचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. चालू सीझन मध्ये तेवढा फॉर्म मध्ये तो दिसला नाहीये. यावेळेला आपण बघितलं कैलास शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करताना दिसतोय. सेकंडचा कॉल इथेही आला आणि 2 धावा याही वेळेला पूर्ण झाल्यात, परंतु इथे आता तिसरी धाव घेण्याची हिंमत करणार नाहीयेत. विकेट्स फार वेगाने चालल्यात, त्याच्यामुळे विकेट वाचवणं गरजेचं आहे आणि धावसंख्या पुढे वाढवणंही गरजेचे आहे. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकलं. 15 धावा धावफलकावरती लागल्या. यानंतर टॉस साठी सज्ज राहायचं जय गजानन डेव्हलपर्स, आय थिंक गजानन डेव्हलपर्स अटाली आणि त्यांच्या विरोधात तुम्ही संघ पाहणार आहात गावदेवी पीसे. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, राउंड द विकेट. कमाल ओमकार गोडेची डॉट बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती आणि धावा तुम्ही बघतात धावफलकावरती 15 धावा. कैलाससाठी सलगच्या 3 सिक्सरना 3,000 रुपये दिले जाणार आहेत. उमेश दळवी यांच्याकडून यावेळेला लॉफ्ट करण्यात आले. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. 1 बाउन्सवर बॉल कलेक्ट करण्यात आला आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. स्कोर मोजवी द डबल टीमची टोटल तुम्ही पाहतात धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 17 धावा, 17ला 4 सध्याची स्थिती. या ऐकूया पुन्हा एकदा आपण सुमधुर संगीत. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आणि 17ला 4, 3 षटकांचा केस संपलेला. 4थं षटक गोलंदाजी करण्यासाठी भावेश केने बॉलिंग मार्क वर येतोय. खरोखरच एका क्रिकेट रसिकाचं मत आहे की आमने लोणाड परिसरामधील सर्वात मोठी स्पर्धा या सीझन मधील अर्थातच बघायला मिळाली आहे आणि ती कमेंट शो केली जाते सध्या. फार सुंदर आयोजन जय जोटिंग देवरुंगच्या वतीनं आणि सन्माननीय श्याम दळवी साहेबांच्या वतीनं. करण दळवी साहेबांचं देखील मोलाचं योगदान आहे. युवा नेते भावेश केने. 4थं षटक यावेळेला हुक करण्यात आलं स्ट्रेट टू दी स्क्वेअर लेग फिल्डर. विकेट मिळाली आहे भावेश केनेला. टाळ्यांचा गजर होतोय मैदानाच्या चहू बाजूने, कारण देवरुंग संघ सध्या ड्रायव्हिंग सीटवर. बॅटर जेडी गॉन. समोर अक्कू टप्प्याचा बॉल होता, परंतु यावेळेला कंट्रोल फटक्यामध्ये चांगला होता, परंतु स्क्वेअर लेग क्लिअर करणं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ह्या मैदानावरती फार कठीण आहे. फार मोठं माउंट एव्हरेस्ट सर करण्याच इतकी खरं तर ही गोष्ट आहे एका फलंदाजासाठी. कारण राहुल भोईर आपण या मैदानाचा बाउंड्री डायमेन्शनचा विचार केला तर सर्वात लांब बाउंड्री असेल स्क्वेअर लेग. त्यानंतर मिड विकेट सुद्धा आपण पाहतोय जी क्लिअर सहजासहजी होत नाही. 17ला 5 धावसंख्या तुम्ही पाहतायत. भावेश किनेला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. फलंदाज निहाल.
यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. लेग स्टंपला मिस करणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि स्कोर एका धावेने 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 18 रन्स ऑन द बोर्ड. वासिम सिंधू यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. राऊत भोईर यांचे ते अगदी जवळचे मित्र आहेत आणि त्यांची नुकतीच स्पर्धा पार पडली मेहर 11 बापगावची. भावेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. निहाल समोर. यावेळेला पुन्हा आपण पाहतो लेंथ बॉल होता. फार ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला. धडधाकड शरीर यष्टीचा खेळाडू निहाल नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु आज गरज आहे संघाला. कैलास सलामीला आलेला आहे, परंतु त्याच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त 9 धावा बघायला मिळाल्यात आणि 10 धावा बघायला मिळाल्यात आणि त्यांना आतापर्यंत 9 बॉल फेस केलेले आहेत. फार लो स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केलेली आहे. केशव दळवी यांचा संघ ते थोडेसे आता नाराज असतील. यावेळेला मात्र जबरदस्त फटका. वेट अँड डिस्पॅच. रुक जाओ अभी, पिक्चर बाकी आहे आणि ठोकला त्याने षटकार. ऍक्शन रिप्ले. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचला. ताकद आहे या खेळाडूमध्ये. सिनियर क्रिकेटर आहे. बऱ्याच वर्षांपासून कैलास पाटील सावध संघामधून खेळताना आपण बघतोय आणि अखेर त्याचे हात त्यानं खोललेत. षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. धावा 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 4थं षटक यावेळेला सुरू आहे आणि डेथ ओव्हर्स मध्ये अशी बॅटिंग करावी लागेल. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला ओळखलं आणि थोडासा वाईड लेंथ बॉल हाताळला, वाईड लाईन हाताळला भावेश केनेनं. येतोय हा डॉट बॉल. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीवरून ही स्पर्धा बरेचसे प्रेक्षक सध्या पाहत आहेत. स्लो वन गतीमध्ये बदल करण्यात आला. कमी गतीने बॉल टाकला आणि कैलासला जागेवरती उभं ठेवलं. भावेश केने सांगतोय मी कच्च्या गुरुचा चेला नाही. एक षटकार कैलासनं मारला, परंतु 2 डॉट भावेश केनेनं हाताळले. तू मै या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला नेहमीच बघायला मिळेल. पुन्हा एकदा यॉर्कर लेन स्वतःला यॉर्क केलं. आणखी एक डॉट. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे झालाय समाप्त. धावा आहे धावफलकावरती 25 ला 5. एक षटकार आला, परंतु लागोपाठचे 3 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज भावेश केने. पूर्णपणे ड्रायव्हिंग सीट सध्या तरी या डावामध्ये घेतलेले आहे जय जोटिंग देवरुंग संघानं. अंतिम षटक. आता ऑप्शन्स तर भरपूर आहेत, परंतु कोणता गोलंदाज येथून गोलंदाजी करणार. ऋतिकनं चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली. आकाश सिनियरनं फक्त 6 धावा दिल्या. त्यानंतर ओमकार घोडेनं फक्त 5 धावा दिल्या. त्यानंतर तुम्ही पाहतात भावेश केनेनं धावा खर्च केल्या त्या 8. परंतु अंतिम षटक ओमकार घोडेचा या ठिकाणी वापर केलेला आहे. ओमकारवर विश्वास दाखवलेला आहे या लास्ट ओव्हरमध्ये. स्ट्राईक इनला बॅटर निहाल असेल. एक बॉल त्यानं फेस केला. एक धाव त्याच्या बॅटमधून आली. खरं तर बॅटिंग लाईनअप मध्ये अजूनही लखन पाटीलचं येणं बाकी आहे, परंतु लखन मला वाटतं की तो जास्त वेळ सराव करत नाही. दॅट्स वाय तो थोडासा मागेच थांबतोय. युवकांना संधी देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तो एक संघातील चांगला सिनियर क्रिकेटर आहे. सध्या आपण पाहतोय की निहाल स्ट्राईक एंडला ओमकार घोडे समोर. यावेळेला अपील करण्यात आली आहे जोरदार लेग बी फोर साठी, परंतु इथे मिळाली आहे धाव. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबादची संधी असणार, परंतु थ्रो भरपूर वाईड आला आणि 2 धावा लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळाल्या. फलंदाजी करत असताना दत्तकृपा सावध संघाला 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 27 वर. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणं आणि दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणं भरपूर फरक असतो, परंतु यावेळेला गोलंदाजी उत्तम दर्जाची झाली. हाय प्रोफाईल ऑल बॉलर्स आहेत आणि त्यांचं स्टँडर्ड त्यांनी दाखवून दिलं. सर्वच गोलंदाजाने आपण पाहतो या इनिंग मध्ये. फुल टॉस बॉल होता. पंचांचा भीम नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न, अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि इथे भीम नो बॉलचा इशारा आलेला आहे. 1+1 2 धावा आता इथे मिळतील आणि स्कोर
तिसऱ्या पंचांची मागणी. यस, गोलंदाजांनी आता टीव्ही अंपायर्स चा निर्णय त्यांना अपेक्षित आहे. बघूया, चॅलेंज केलेला आहे ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला. पाटोळे सर आपल्या सोबत आता जोडले जातील. वेट 12th मॅन आपण पाहतोय अति उत्साही असतात 12वे खेळाडू नेहमीच. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा देखील निर्णय आलेला आहे. नो बॉल. 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 29. या पुढचा बॉल आता असणार आहे फ्री हिट. कैलास पाटील सलामीला आलेला आहे. आपण पाहतोय तो जास्त वेळ मैदानामध्ये कधीच टिकत नाही, परंतु आज शेवटपर्यंत टिकून राहिलाय. फ्री हिटचा बॉल यावेळेला फोर्स करण्यात आलाय. समोर लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. बलवंत त्या ठिकाणी सज्ज आहे. कॅच तर त्यांनी पकडली, परंतु यावेळेला धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. निहालला मैदान सोडावं लागेल. आणखी एक धक्का लागतोय सावध संघाला. नवीन फलंदाज लखन मैदानामध्ये एंटर होतोय. नॉन स्ट्राईक एंडला तो उभा असेल. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. दुसरी धाव घेत असताना त्या ठिकाणी धक्का लागला. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट ना. स्विंग अँड मिस. कैलास समोर आणखी एक चांगला बॉल. ब्युटिफुल स्विंग. कमालीचा स्विंग मुवमेंट पाहायला मिळाला आणि महत्वाचं म्हणजे तो राऊंड द विकेटने जातो. उजव्या हाताच्या बॅटरसाठी कोण तयार करणारे बॉल. कमाल करतोय मैदानात ओमकार. त्याच्यावरती विश्वास दाखवला देवरुंग संघाने आणि तो त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सार्थकी ठरणारी भूमिका त्याच्या आतापर्यंत बघायला मिळाली आहे. बाउन्सर यावेळेला तिखट बाउन्सर बघायला मिळाला. बॅटर कंट्रोल तिथे करू शकला नाही आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 31 आकड्यावरती 31 रन्स. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु यावेळेला तुम्ही पाहतायत मोठ्या फटक्यांची गरज आहे. अनंत केने यांच्याकडून लखनने षटकार मारला तर 1000 रुपयांचं प्राइज, परंतु यावेळेला जमिनी सहाय्यानं फटका एक्झिक्यूट करण्यात आलेला. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. अनंत केने, लखन पाटील, त्यानंतर तुम्ही पाहतात रामकृष्ण काकडे, कैलास पाटील आणि राकेश जिगाडकर असतील. ही त्यांची संपूर्ण कमिटी आहे. या विभागातील क्रिकेटला एक नवा मार्ग, नवी दिशा देण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आहे. आणि थोड्याच दिवसात ALPL आमने लोणार प्रीमियर लीग तुमच्या भेटीस येणार आहे. यावेळेला शेवटचा बॉल अपील करण्यात आलेला आहे आणि फलंदाज होतोय बाद. याच बरोबर डाव संपला पहिला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 32 ला 7 आणि आता 33 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे जय जोटिंग देवरुंग संघासमोर. टॉस आपण यावेळेला करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत जोडले जाणार. गावदेवी PCच्या विरोधात श्री गजानन डेव्हलपर्स आटाली या दोन संघादरम्यान लढत होणार आहे आणि दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील. हा टॉस करण्यासाठी मी आदरणीय सुभाष घोडे साहेब आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. दोन्ही कॅप्टनला टॉसची माहिती आपण देतोय. सामना हा देखील 5 षटकांचाच असणार आहे. सर्वच्या सर्व मॅचेस आपण 5-5 ओव्हरच्या कंप्लीट करतोय. लक्ष चषक असं कॉल होतं आणि लक्ष चषकच आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकलेला आहे श्री गजानन डेव्हलपर्स आटाली संघानं. काय निर्णय घेशील? पुन्हा 5 ओव्हर तुम्हाला खेळायचं आहे. फलंदाजी करू आम्ही प्रथम.
पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग केली होती. क्या बात आहे. म्हणजे आता पुन्हा तुमच्या मनासारखं म्हणजे तुम्हाला आता जे हवंय ते मिळालं कारण टॉस तुम्ही जिंकलेला आहे. इथे काय टार्गेट देणार? पहिल्या मॅच मध्ये 58 धावा तू बनवल्या होत्यास. 50च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू नका. कसं वाटतं की मोस्ट ऑफ स्पर्धांमध्ये फर्स्ट राऊंड ज्या वेळेला 5 ओव्हर कंप्लीट झाला, सेकंड राऊंड मध्ये 4 ओव्हर किंवा 3 ओव्हर खेळण्याची संधी मिळते, परंतु ह्या स्पर्धेमध्ये ऑल मॅचेस सर्व मॅचेस 5-5 ओव्हरच्या आहेत. खूपच सुंदर आयोजन आहे. असं कधी कुठे सेकंड राऊंड 5 ओव्हरचा खेळायला मिळत नाही. इथे यांनी संधी दिली त्याचा आम्ही खूपच आभारी आहे. शुभेच्छा असतील तुला या विजयासाठी आणि तुझ्या संघाला. टॉस गमावलेला आहे फिल्डिंग करणारच. पहिल्या मॅच मध्ये ॲज अ कॅप्टन तू खुश होतास ज्या वेळेला तुमचा स्कोर कमी झाला होता धामणगावच्या विरुद्ध? हा खुश होतो. आमच्याकडे बॉलिंग लाईन चांगली आहे. परंतु आता इथे तुम्हाला परत गोलंदाजीच मिळालेली आहे. टॉस जिंकला असता तर तू निर्णय घेतला असता गोलंदाजीचा? नाही, आम्ही प्रथम फलंदाजी घेतली असती. क्या बात आहे. म्हणजे आता तुमच्या मनाच्या विरोधात घडलेला आहे. पूर्ण संघ तोच असणार की काही संघामध्ये बदल करशील? तोच संघ आहे. आता कोणत्या खेळाडूकडनं तुला अपेक्षा असतील या महत्वाच्या सामन्यात? अपेक्षा तर सर्वांकडून आहेत. शुभेच्छा तुला देखील आहेत. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे श्री गजानन डेव्हलपर्स आटाली संघानं आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करताना तुम्ही पाहणार आहात गावदेवी पीसे संघाला. पुन्हा एकदा आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर राहुल भोईर ज्यांचा दमदार आवाज तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. समीर ठाकरे यांचा आपण आवाज ऐकला कॉमेंट्री बॉक्स मधून. टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे सन्मान्य सोमनाथ शेठ पाटील यांचं देखील आगमन सावतगावचे. त्यांना विनंती की आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. टार्गेट या मॅच मध्ये डबल 3चं टार्गेट असणार आहे. 33 धावा या मॅच मध्ये विजयाकरिता बनवायचे आहेत आणि शशी खेने यांच्या माध्यमातून एक पारितोषिक असणार आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर करिता 3 बॉल 3 चौकारांकरिता रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. तर मॅचला होते सुरुवात. सलामीवीर मनोज आणि मनोज सोबत आलेत बलवंत. पहिलं षटक पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बाटना ऑन साइडला. चांगली फिल्डिंग विकेटची गरज प्रयत्न देखील पाहायला मिळाला आपल्याला. वेगन रिस्की सिंगल इकडनं कंप्लीट केलेली आहे. केपी तिकडे होता शॉर्ट मिड विकेट मध्ये. दिगंबर पहिल्या षटकामध्ये टीमचे कॅप्टन बॉलिंग करतायत. दावीतनं पहिली एक सिंगल मेल लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन. मनोज गोडे सोबत बलवंत दळवी. अटाली टीमचे विनय पाटील आणि पीसी टीमचे विनय पाटील यांच्याकडनं तालुका क्रिकेटचे एक नामवंत खेळाडू आमचे राजा गुलवी यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा. राजा गुलवी आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मित्र आहेत ते. हा चेंडू बघतो आपण व्हाईट यॉर्कर दिगंबरच्या माध्यमातून विकेट टू विकेट बॉलिंग. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल टीम सावधला तर जरूर दत्तकृपा सावध संघाला बॉलिंग चांगली करून विकेट घ्याव्या लागतील तर कमबॅक आहे. तसाच का प्रयत्न असावा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन राऊंड विकेट. फॉलो केलं बॅटरनं. लाईन जरूर बघतील केने सर सांगत असताना व्हाईट बॉल. पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये जास्त काही रन्स आल्या नाहीयेत. बघतो आपण फक्त 32 धावा बनवल्या गेल्या. त्याचं कारण बॉलिंग चांगली केली. ऋतिक घोडेनं बॉलिंग केली. आकाश पाटीलनं बॉलिंग चांगली केली. ओमकार घोडे असतील बावेश केने असतील आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ओमकार घोडे. सुंदर त्यांची बॉलिंग राहिली. फुल टॉस आहे समोर. हा फटका खेळ आहेत. डीप मध्ये कोणी फिल्डर नाही. रन चांगला मिळतील. बरोबर चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 4 धावा. गती आता मात्र कमी गेलेली. चांगला चेंडू दिगंबरचा.
येत असताना डॉट बॉल. या मॅच मध्ये विजय करता बनवायच्या 33 धावा. रन्स एकूण बघतो आपण झालेला स्कोर बोर्ड वरती 6. षटक क्रमांक मार्गस्थ असताना पहिलं P1चं टार्गेट या मॅच मध्ये एवढं मोठं नाहीये. बलवानचं खेळणं तेवढं महत्वाचं असेल. पुन्हा फुल टॉस विकेट इथं मिळू शकेल आणि तेच झालेलं आहे. बलवंत दलवीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना या मॅच मध्ये खेळाडू बाद. विकेट येत नाही. पहिला धक्का लागत असताना जयजोटिंदो क्रिकेट संघ देवरुंग टीमला या मॅच मध्ये टार्गेट छोटंच आहे मात्र जरूर इकडनं प्रयत्न असेल. दिगंबर देखील जोर लावतोय. एवढा इझिली दत्तकृपा क्रिकेट संघ सावध ही मॅच देणार नाही. या प्रयत्न त्यांचे देखील असतील यामध्ये शंका नाहीये. दर्जेदारांनी सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट प्रथमच आपण बघतोय. रजनी क्रिकेट ओमसाई आमलेलोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हे क्रिकेट टुर्नामेंट. चांगली मॅनेजमेंट, सुंदर असं मैदान, ऐतिहासिक मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापत देवरुंगचा आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न. चेंडू विकेट किपरच्या पाठी डेरेकिटचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. येत असताना बघतो आपण हा देखील डॉट बॉल. हरेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एकूण बघतो आपण पहिल्या षटकाचा खेळ इकडनं झालेला कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 33 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना रन्स आपण बघतो स्कोर बोर्डवरती झालेले आहेत. 6 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजून या मॅच मध्ये विजयाकरिता 24 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयाकरिता 27 धावेची गरज. दामूचा पहिलाच बॉल फटका हवेत. मिसामिंग शॉट तिकडे बघतो आपण लकी आहेत. चांगली फिल्डिंग. चेंडू चोचून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर बोर्ड एकूण आपण बघतो 8 आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. विजय करिता 33 बनवायचे आहेत देवरुंग टीमला या मॅच मध्ये. श्याम शेड्डल विफाईन टीम. दुसऱ्या बाजूने आमचे केशव मामा यांचा संघ. आकोटापाचा अर्ध्या विकेट होते. ऑन साइडला पूल केला डीप मध्ये. तिकडे फिल्डर चूक होणार नाहीये. गवस तिकडे बघतो आपण मनोज. परतावा लागेल त्याला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना झोटुंग क्रिकेट संघ देवरुंगला. मी ते दुसरा धक्का लागत असताना प्लीज आपण तो पडदा सोडायचा. नम्रतेची सगळ्यांना विनंती आहे. सर्वांना विनंती आपण थोडे जरा मागे थांबा प्लीज. तिथे पाय देऊ नका त्याच्यावरती. थोडे आपण मागे थांबा. नवीन बॅटर ऋतिक गोडे आलेत क्रमांक 4 वरती. रन्स येत आपण बघतो स्कोर विरुद्ध एकूण 8 डाव आहेत. बनवायचे 33. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू अकोटा पास होता. पूल करायचं होतं
बीट झाले बॅटर, तिकडे बीट झाले फिल्डर देखील. थर्ड मॅनचे धाव विकेट, नेक्स्ट सिंगल मिल. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोर बोर्ड एकूण बघतो आपण 9 या आकड्यावरती धाव फलक आहे. 9 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. षटक मार्गच असताना बघतो आपण दुसरं दामू या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये दिगंबरनं प्रतिम बॉलिंग केली, 6 रन्स त्यानं खर्च केला. रिवर्स खेळले, फटका चांगला आहे. याच करिता मात्र हरेशला पाठवला मैदानाच्या आतमध्ये. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. चेंडू अर्धा विकेट वरती आणि हरेश हे असे फटके सहजरित्या खेळत असतो. नेक्स्ट बॉल पुन्हा त्याच दिशेनं ऍक्शन रिप्ले जणू का मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू थांबणारच नाहीये. हा देखील चेंडू गली रिजन मध्ये पॉइंटला बीट करत बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. सेव्हन्टीन रन्स इन बोर्ड, 17 धावा स्कोर बोर्ड वरती. हरेशनं हल्ला बॉल केलेला आहे. बॅक टू बॅक मोठे फटके. वेगवान चेंडू खाली राहिला, सबमरीन होता. येत असताना बघतो आपण हा डॉट बॉल. दामूचा शेवटच्या बॉलवरती धाव आली नाही. एकूण बघतो आपण षटक संपलेली त्यावरची 2 ओव्हरचा खेळ संपलेला. 2 ओव्हरच्या खेरीज रन्स मात्र आपल्याला पाहिजे स्कोर बोर्ड वरती आहेत 17. 17 धावा, 18 चेंडू अजून शिल्लक. 18 बॉल मध्ये विजय करिता फक्त बनवायच्या 16 धावा या मॅच मध्ये देवरुंग टीमला. सदारिया 16 धावीची अजूनही गरज आहे मॅच मध्ये विजयाकरिता. 18 चेंडू तब्बल शिल्लक आहेत. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर पहिल्या डावामध्ये रन्स ज्या आहेत त्या मात्र आपल्याला भरपूर कमी पाहायला मिळाल्या. त्याचं कारण बॉलिंग भरपूर चांगली झाली. जय ज्योतिंदो क्रिकेट संघ देवरुंगच्या माध्यमातून. सर आपण मॅच लगेच ऑन करू. दिगंबरला पुन्हा कंटिन्यू केलेले टीमचे जे कॅप्टन देखील आहेत. बॉलिंग मार्कवरती ऋतिक. चांगला चेंडू होता. डेरिकेटचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. नशिबाची साथ हरेशकडे. धावेकडनं एक सिंगल अजून मिळते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे. स्कोरबोर्ड एकूण जाऊन पोहोचलाय 18 वरती. 15ची अजूनही गरज आहे. 17 चेंडू तब्बल शिल्लक आहेत. जास्त आहेत चेंडू, धावा कमी आहेत. इकडनं जर कमबॅक करायचा असेल तर तिकडं एकच पर्याय आहे, उपाय एकच आहे या मॅच मध्ये, विकेट्स घेणं. अन्यथा ऑल इज वेल मैदानाच्या आतमध्ये. जय ज्योतिंदो क्रिकेट संघ देवरुंग. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस केलेले. स्लीपर कव्हरला डीप मध्ये आणलेले. मिड ऑफला फिल्डर नाहीयेत. लेग स्टिकच्या चेंडू जास्तच बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या अजून 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 19 आकड्यावरती. 14 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. पहिल्या फेरीतील लास्ट मॅच. सेकंड देखील राऊंडच्या पहिल्या मॅचचा आपण टॉस कंप्लीट केलेला आहे. महत्वपूर्ण तो देखील सामना पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. सेन्सिबल क्रिकेट हरेश देखील खेळत असताना माहिती आहे जास्त जोखीम घेण्याची गरज नाहीये. सिंगल डबल जरी इकडनं आल्या तरी देखील आपण सामना जिंकू शकतो. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. त्या अनुषंगानं तसंच क्रिकेट खेळलं जातोय. धावीत एक मिल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 वरती. अजून या मॅच मध्ये 13ची गरज. 16 चेंडू शिल्लक आहेत. विकेट टू विकेट बॉलिंग करून विकेट्स घेणं गरजेचं आहे, तरच या मॅच मध्ये 6वा संघ पुढे येऊ शकेल. बागफुला जाऊन इथनं बघतो आपण कट केलाय फटका. डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहेत. धाव एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 पोचले. बघतो आपण 21 वरती.
बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात टेलिव्हिजन सेटवरती, जेणेकरून स्पर्धा प्रतिम आणि दर्जेदार आहे. नियोजन खूप सुंदर आहे. त्याचकरिता बरेचसे प्रेक्षक सध्या तरी ऑनलाईन आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. हा देखील फटका ऑन साईडला खेळले. डीप मध्ये पिल्ले थोडेसे दूर आहेत. चेंडू शिवसून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल. वेगान तिकडे हरेश पोहोचेल का? फायनली हरेश तिकडे पोहोचणार नाहीये. मी ते इथनं विकेट. फलंदाज होतात बाद. विकेट मिळते हरेशची. रनआउटची विकेट. अतिघाई संकटात नाही असं आपण म्हणू शकतो. 11 धावेची अजूनही गरज आहे. 14 चेंडू तब्बल शिल्लक आहेत. नवीन बॅटर आकाश आलेत मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती खेळण्याकरिता. रन्स ज्या आहेत ते आपल्याला भरपूर कमी पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये फक्त 32 धावा बनवल्या गेल्या. 33 टार्गेट होत्या मॅच मध्ये. बॉलिंग अटॅक खूप चांगला राहिला ज्योतिंग क्रिकेट संघ टीम देवरुंगचा. पहिल्या इनिंग मध्ये ऋतिकची बॉलिंग, आकाश पाटील असतील, ओमकारच्या 2 ओव्हरच्या भरपूरच उपयुक्ती ठरल्या. त्याच्यानंतर भावेशने केलेली बॉलिंग. प्लीज टेलिकास्ट सुरू आहे. घडी घडी त्याच गोष्टी सांगणं गरजेचं नाहीये. पडद्यापासून थोडे लांब बसा आपण. बागफुटला जाऊन फक्त दिशा दिलेली आहे पॉइंटच्या दिशेनं. धावेत एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स एकूण आहेत 23-23. विजयाच्या जवळ आहे. अजून या मॅच मध्ये 10 धावेची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. ऋतिक आणि आकाश. रवींद्र जाधव यांचं मनापासून आभार. त्यांच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री बॉक्स करीता शुभेच्छा. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सध्या ते ऑनलाईन आमच्या सोबत जॉईंट आहेत. आपलं हार्दिक स्वागत. धावेतनं मेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड आपण एकूण बघतोय 24 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत 12. येणाऱ्या 12 बॉल मध्ये रन्स करायचे आहेत. इथनं विजयाकरिता 9. नऊ धावेची अजूनही गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि बॉलिंग मागवती बॉलर्स जेडी आलेत. लास्ट ओव्हरच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर पहिल्या इनिंगच्या ओमकारनं बॉलिंग अप्रतिम केली. त्यांनी फक्त 5 धावा खर्च केला. सुरुवात देखील चांगली. यावेळेचा फटका हवेत उडवला जरूर. डीप मध्ये तिकडे फिल्डर देखील पोहोचले. त्यांचा असेसमेंट चांगलं आहे. चूक होणार नाही. ऋतिकला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद. बॅटिंग करताना पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील आनंद घेत असताना क्रिकेट टुर्नामेंटचा मोठ्या संख्येनं प्रेक्षकांना गर्दी केलेली आहे. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट आणि या पहिल्याच रात्रीमध्ये सगळे प्रेक्षक आनंद घेत असताना स्पर्धेचा. या मॅच मध्ये अजून बघतो आपण विजय करता रन्स बनवायचे आहेत.
9 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण इकडच्या 11 अजूनही चेंडू शिल्लक आहेत. चला वेळ चाललेला प्लीज थोडं सहकार्य करा. कैलाश राऊंड विकेट ना. यावेळेस देखील फटका हवेत खेळलेत. मिसामिंग आहे तिकडे पोहोचलाय स्वतः बॉलर जेडी. चूक होणार नाहीये. अजून एका फलंदाजाला ओमकारला देखील मैदानाच्या बाहेर परतावा लागेल खेळाडू बाद. धावा स्कोर वरती आहे. 10 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये विजय करिता 9 धावेची गरज आहे. ललेश आलेत नवीन बॅटर. षटकातील पुढील चेंडू जेडी. राऊंड विकेट. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. इक्वेशन 9 बॉल 9 वरती आलेला आहे. जो इक्वेशन मगासपासून भरपूर सोपं होतं तो इक्वेशन आता बॉल टू बॉल पाहायला मिळतं. दत्तकृपा सावध संघ देखील त्यांचे प्रयत्न अजूनही सुरू त्या मॅच मध्ये. शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न जरूर करू. प्रयत्न आणि प्रयत्न. चांगला क्रिकेट. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावेची अजूनही गरज आहे. नेक्स्ट बॉल. वेगवान अजून एक चेंडू. अजून एक डॉट बॉल. सुंदर बॉलिंग या मॅच मध्ये पूर्णपणे शास झालेला बघतो आता मैदानाच्या आतमध्ये. दत्तगृह क्रिकेट संघ सावध. शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करू. शेवटच्या षटकापर्यंत आम्हाला इकडनं हा सामना घेऊन जायचंय. त्याकरिता प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि इक्वेशन आता जर आपण बघितलं तर आता चेंडू इकडनं एक कमी झालेला. 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 9 धावेची गरज आहे. जो इक्वेशन मगासपासून भरपूर सोपा वाटत होता तो इक्वेशन आता इकडनं सोपं नसणार आहे. ज्या अनुषंगानं जेडीनं बॉलिंग केलेली आहे. एकही धाव आता बघतो आपण षटकामध्ये अजूनही आली नाहीये. 2 विकेट गेलेल्या आहेत. सुंदर बॉलिंग करत असताना जेडी. सुपर बॉलिंग. राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका. डीप मध्ये बघतो आपण प्रोटेक्शन आहे. चांगले फिल्डिंग. धावीकडनं एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले कोण बघतो आपण 25 वरती. आता इक्वेशन शिल्लक आहे बघतो आपण. येणारा चेंडू शिल्लक आहे 7 बॉल मध्ये विजयाकरिता 8 ची गरज आहे. इकडनं अजून एखादी विकेट जर इकडनं घेतली गेली तर मॅच अवघड जाऊ शकेल. लास्ट ओव्हर मध्ये टप होणार आहे मॅच. त्याकरिता प्रयत्न सुरू आहे त्या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू. अपील स्ट्रॉंग पाहायला मिळते आपल्याला. आणि इकडे बघतो आपण लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. 10 विकेटनं मिळते एक सिंगल. आता ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. शेवटचा बॉल लागेल का मॅच मध्ये की हा सामना सहजरित्या फिनिश करेल. असं वाटलं की हा सामना सहजरित्या 4थ्या षटकामध्ये जिंकेल देवरुंग संघ. मात्र प्रयत्न शेवटपर्यंत सावधकर देखील तेवढ्या जोमाने करतायत. हार मानणार नाहीयेत. शेवटपर्यंत आम्ही संघर्ष करू. तो प्रयत्न सुरू झालाय. चला आपण प्लीज थोडा वेळ कमी घ्या. 6 चेंडू अजून शिल्लक आहेत. येणारा 6 बॉल मध्ये विजयाकरिता 7 धावांची गरज. यस दीजे.
डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण जरूर ऐकलं नवमिंद केसरी बकासूर परवाच आपल्या भिवंडीमध्ये देखील त्याचं आगमन झालं होतं. चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. 6 चेंडू शिल्लक 7 धावेची गरज. केपी कैलाश पाटील बॉलिंग मार्कवरती. मॅच आता गरम आपल्याला पाहायला मिळते. जरूर शेवटपर्यंत प्रयत्न सुरू झाले असं वाटलं मॅच 3 किंवा 4 ओव्हरमध्ये इकडनं सहजरित्या देवरुंग संघ जिंकणार आहे. मात्र सावध संघ कसला हार मानतोय. शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही संघर्ष करू आणि तो संघर्ष आता आपल्याला पाहायला मिळाला प्लीज. चला आपण लगेचच मॅच ऑन करा. 6 बॉल 7 ची गरज. आकाश पाटील आणि इकडे बघता आपण ललेश पाटील दोघांवरती मोठी जिम्मेदारी आहे. कैलाश पाटील ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल मात्र यावेचा खराब आहे. रन्स इकडे एवढ्या नाहीयेत. एक्स्ट्रा धाव मिळतीये. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. पाहतो आपण 27 वरती 6 चेंडू शिल्लक 6 धावेची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये. जी बॉलिंग केली आहे जीडीनं त्याचा फायदा इकडे होईल का या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल बागफुला जाऊन खेळलेत. बघतो आपण तिकडे फिल्डिंग एवढी सुंदर झाली नाही. डीप मध्ये फुले थोडीशी दूर आहे. सेकंडचा कॉल वेगाने केलेला आहे आणि बघता या वेळच्या बघतो आपण 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. रनिंग बिटवीन विकेट देखील तेवढी चांगली. सिंगल डबलला आता जास्त महत्व द्यावं लागेल. ही मॅच क्लोज आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 धावेची गरज आहे. सेसिंग कंपल्सरी आहे. इकडनं एखादा डॉट बॉल एखादी विकेट मॅच मध्ये परत कमबॅक आणि एक मोठा फटका मॅच फिनिश. कशा पद्धतीने हाफ फिनिश असेल फोटो फिनिश असेल का की शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना घेऊन जाईल सावध संघ. तसाच प्रयत्न असेल. एखादी विकेट मॅच मध्ये पुन्हा कमबॅक. एक मोठा फटका मॅच सहजरित्या जिंकेल देवरुंग. मात्र या मॅच मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला येणाऱ्या 5 बॉल मध्ये पाहायला मिळतील. 5 बॉल 4 ची गरज. नेक्स्ट बॉल नो बॉल आणि ह्या चुका महागात भरपूर पडलेल्या आहेत. या पूर्णच्या पूर्ण 3 धावा ओव्हरस्टेप केलेला आहे. स्कोरची लेवल झालेली आहे आणि या मॅच मध्ये आता ऑल इज वेल आहे. जय झोटुंदो क्रिकेट संघ देवरुंग येणारा चेंडू फ्रीटचा देखील असेल. भरपूर चुका या क्षणाला इकडनं जेडीने भरपूर चांगली बॉलिंग करून मॅच मध्ये कमबॅक करून जरूर त्यांना दिला. मात्र लास्ट ओव्हर मध्ये कैलाशकडनं झालेल्या चुका त्या जरूर मागात पडत आहेत आणि या मॅच मध्ये आता फक्त विजयाकर धावा बनवायच्या आहेत. एकच धाव बनवायचे त्यासाठी 5 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट ना आणि विजयाचा हा फटका देखील इथं येत असताना आणि हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग टीमनं अभिनंदन. देवरुंग संघाने हार्ड लक टपलक चांगला प्रयत्न आपल्या टीम दत्तकृपा सावध टीमचा पाहायला मिळाला आणि या मॅचचा मानादर आपण देऊया ज्यानं अप्रतिम चांगली बॉलिंग केली. तो ओमकार गोडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आपण लगेचच फिल्डिंग सेट करायची आहे. या पुढची आपल्याला अजून एक चांगली मॅच पाहायला मिळेल. श्री गजानन डेव्हलपर्स संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये वडवली पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे गावदेवी क्रिकेट संघ पीसे. चला आपण लगेचच फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या आणि 2 सलामीरू फलंदाज पाठवून द्या बॅटिंग करणारा संघ.